आज होता दसरा आणि दुःख सारे विसरा. खरं तर दसरा उद्या होता, पण कार्यक्रम आजच सेलिब्रेट केला गेला होता. कारण उद्या कामाला सुट्टी होती. तर मग आई सकाळचे 9 वाजले होते आणि मी पोहोचलो होतो मुंबई सेंट्रल स्टेशन. स्टेशनवरनं सरळ ऑफिसच्या गेटवरती पोहोचलो. बघितलं तर काय इकडे सगळी तयारी जोरात चालू होती. सगळं साहित्य आणलं होतं आणि डेकोरेशन या दादांनी तर खूपच छान केलं होतं. काही डेकोरेशन बाकी होतं आणि इकडे सर्व फोटोंला तर हार लावले होते. आणि भाऊंनी तर यासाठी खूपच मेहनत घेतली होती ती तुम्ही बघूच शकता. चला तर म्हणलं आपण पण तेवढा हातभार लावावा. त्यात इकडे बघितलं गेलं तर इकडे या सरांची खूपच जोरात चर्चा झाली होती. ते म्हणजे कार्यक्रम कसा करायचा. इकडे ही कामाची अवजारं पूजली होती आणि अवजारं पूजायची परंपरा खूपच जुनी आहे. पूर्वी युद्ध काळात तलवार, भाला, धनुष्य ही माणसांची जीवनरक्षक साधनं होती. त्यामुळे त्यांची दसऱ्याला पूजा करायची आणि आजच्या काळामध्ये आपल्याला जी कामामध्ये उपयोगी पडतात ती आपली जीवनरक्षक साधने आहे. मग आपण त्याची प्रत्येक दसऱ्याला पूजा करतो. तशी आम्ही आमच्या कामामधल्या अवजारांची पूजा करत होतो. आता डेकोरेशन तर सगळंच झालं होतं. आता सर्वजण मिळून अवजारांची पूजा करत होते. एक मिळून सर्वांनी अवजारांची पूजा करून घेतली. गणपती बाप्पा. सगळ्यांची पूजा करून झाली होती आणि आता वेळ होती ती आरतीची आणि आरतीला लगेच सुरुवात करून टाकली. रामेणाव्यतानि साचरचम्. आरतीच्या वेळेचा हा माहोल खूपच छान होता आणि हा माहोल कॅमेऱ्यात कैद करणं म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आहे. आणि आरती म्हणजे फक्त देवपूजा नाही, तर भक्तांनी एकत्र येऊन साजरी केलेली भक्ती आहे. आणि हाच तो खरा सार्वजनिक आरतीचा आनंद असतो. आता आरती संपली होती, देवाला प्रसादही चढवला होता आणि मी थेट आता देवाकडे गेलो होतो. मीही अवजारांची पूजा केली नव्हती, मी पण अवजारांची पूजा करून घेतली आणि देवाकडे एकच इच्छा मागितली, देवा माझ्या हातून तुझीवाली कायम अशीच सेवा होत राहू दे. देवपूजा तर आता संपली होती ना, आता होती ती पेटपूजा. पेटपूजाचा बेत तर छानच होता. जिलेबी प्लस समोसा, तिखट आणि गोड कॉम्बिनेशन एक नंबर. इकडे सगळे स्टाफवाले, सर सगळेच भिडले होते. आणि मग काय इकडं आतमध्ये मॅडम भिडल्या होत्या. मॅडमला माहीतच नाही मी व्हिडिओ काढतो. मॅडम म्हणतात, "व्हिडिओ कशाला काढतोय?" त्यांना काय माहीत मी ब्लॉग बनवतोय. आम्ही पण इथं समोसा आणि जिलेबीचा आनंद घेतला होता. तर आजचा कार्यक्रम इथं संपला होता. तर माझ्याकडून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण असा कार्यक्रम साजरा करता का? आणि करत असाल तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.